चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा जाहीर झालेली आहे. कसं नियोजन आहे? काय कितपत तयारी आहे? अ, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांची उद्या बुधवारी दुपारी 1:30 वाजता सावरकर मैदान, बहादूरशेख नाका या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे. आणि त्या सभेचं काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे या सभेच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण चिपळूण तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने ही सभा किती महत्त्वाची वाटते? अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं तर खूपच महत्त्वाची आहे. कारण ह्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी यश मिळवण्यासाठी ही सभा आणि मुख्यमंत्र्यांचं येणं हे खूपच जिल्ह्यासाठी उपयुक्त आहे. त्यांच्या सभेचं नियोजन कसं राहील? त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी सगळ्या जिल्ह्यातील उमेदवार जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे, या सगळ्यांच्या माध्यमातून साधारण 10,000पेक्षा अधिक लोक या ठिकाणी उपस्थित राहतील. त्या पद्धतीचा आपण सावरकर मैदान या ठिकाणी अशा पद्धतीचा मंडप उभारलेला आहे. बाकी पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्या माध्यमातून जे मुख्यमंत्र्यांचे प्रोटोकॉल्स आहेत त्या प्रोटोकॉलप्रमाणे ही सभा अतिशय सुव्यवस्थित नियोजित करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न सुरू आहे. साहेब, आपल्या भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री प्रथमच चिपळूणमध्ये येत आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण हे ठिकाण निवडलेलं आहे. तर यावेळी पक्षप्रवेश वगैरेचं काय स्वरूप असेल? अशा पद्धतीने शक्ती प्रदर्शन असेल? पक्षप्रवेशासाठी अनेक जण इच्छुक आहेत. पक्षप्रवेशाच्या दृष्टीनेही आमचे प्रयत्न चालू आहेत, पण मुख्यमंत्री साहेबांना एक वेगळा प्रोटोकॉल असल्यामुळं त्या अनुषंगाने आता किती जणांना परवानगी मिळते, नाही मिळते. 3 सभा त्या दिवशी आहेत. रायगडमध्ये सभा आहे, सिंधुदुर्गमध्ये आहे. वेळेची मर्यादा आहे. त्यातूनही आम्ही काही प्रवेश करण्याचा आमचा विचार आहे, परंतु त्याच्यासाठी ज्या परवानग्या आणि इतर सगळ्या गोष्टी आहे त्या सगळ्या जर मिळाल्या तर तेही प्रवेशाचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात उद्या आपल्याला दिसेल.